हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर आजची सकाळची सुरुवात ना छान अशीच केलेली आहे आणि रात्रभर ना रिमझिम रिमझिम पावसाच्या सऱ्या आहेत. पण वातावरण पण ना खूप छान झालेलं आहे आणि आता सकाळी पण ना बघा रिमझिम पावसाच्या सऱ्या चालू आहेत. तर आज संडे आहे म्हटलं आता चला काहीतरी स्पेशल बनवूया. तर संडे निमित्तानं आज खूप दिवसातून ना मिसळ पावची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आता मस्त इथे मी रेडी वगैरे झाली आणि आता संडे आहे म्हटलं हेअर वॉश वगैरे केलेला आहे. तर मी आता हेअर वगैरे थोडेसे सुकून मग नंतर ना मी स्वयंपाकाला म्हणजे स्वयंपाक काय आज सकाळी बनवणारच नाही आहे. डिरेक्टली ना मी आज मिसळ पावची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे बघा मस्त इथे ना शौर्यची अंघोळ वगैरे झाली आणि माझीही अंघोळ झाली आणि आत्ता ना आपली सकाळची सुरुवात ना आता चहाने करणार आहे. तर म्हटलं आता चला आज संडे आहे तर तुमच्याशी ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करते. कारण 8-10 दिवसाचा खूप म्हणजे खूप गॅप पडलेला आहे. कारण माझी तब्येत बरी नसल्यामुळे तर आता आजपासून आपलं रुटीन चालू झालं. तर मस्त तिथे मी रेडी वगैरे झाले आणि आता चला बाकीची जी काही कामं आहेत ना ते आज आपण करूया. आणि आज मी खूप दिवसातून ना मिसळपाव बनवते आणि शौर्यला पण म्हणजे काही ना काही खायला पाहिजे मुलांना, की बाहेरचं देण्यापेक्षा ना आपण घरी बनवलेलं ना त्याच्यामध्ये ना खूप म्हणजे खूप असं एक प्रेम आपुलकी मैया असते बरं का. आणि त्यातल्या त्यात आपण स्वतः हाताने बनवलेलं तर टेस्ट मात्र जबरदस्त. तर इथे बघा छान अशी ना सकाळची सुरुवात ना चहाने केलेली आहे. तर मस्त इथे ना उकळलेला वाफळलेला असा चहा इथे मी घेतला आणि चहा घेतला ना थोडासा तर्री येतो बरं का. आता कोणत्याही कामाला उत्साह वाढत असतं. आणि इथे ना आपली मोड आलेली मटकी इथे ना काल ना सकाळी भिजत घातली होती आणि संध्याकाळला छान अशी बघा एका चाळणीमध्ये ठेवली होती आणि खूप छान आहे ना मटकीला मोड आलेला आहे. तर मी आज ना तुमच्याशी ना छान अशी ना मटकीची रेसिपी शेअर करणार आहे. तेही ना मटकीची ना मिसळपाव रेसिपी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला मस्त इथे ना आपली मटकीला मोड आलेला आहे आणि इथे ना मी कुकरला पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता ना 1-2 मी शिट्ट्या काढून घेते मटकीला. तर याच्यामध्ये ना मी कुकरमध्ये थोडंसं ना तेलाची धार टाकते आणि थोडीशी हळद. शिजतानाच टाकल्यामुळे ना खूप छान टेस्ट येते बरं का. मिसळ कुठलीही मटकी आपण शिजवताना ना अशी हळद आणि थोडीशी ना तेलाची धार आणि मीठ टाकले ना मटकीला खूप छान अशी ना टेस्ट येते आणि लवकर पण शिजते बरं का. तर इथे मी थोडासा मीठ टाकते आणि इथे आपली मटकी. तर इथे बघा मी थोडं थोडं घेऊन ना मटकी ॲड करते. 1 मिनटं. तर इथे ना बघा एक मी आता कुकरची 2 शिट्ट्या घेते म्हणजे जेणेकरून आपली मटकी छान शिजेल. तर इथे ना आपले ना कुकरची 2 मी शिट्ट्या काढून घेतल्या कारण आपली मटकी जास्त कुक होते आता. तर मस्त इथे बघा मी आता ना कुकरची शिट्टी झालेली आहे. तर आपली मटकी शिजलेली आहे आणि मी आज बनवणार आहे मिसळ पाव. तर काय काय साहित्य लागतं ना मी ती सगळी तयारी केलेली आहे. तर इथे बघा आत्यानी ना छान अशी देवपूजा केली. तर बागेत ना भरपूर सारी अशी ना स्वस्तिक आणि आपले जास्वंदाची फुलं भरपूर निघाली होती आणि फुले वाहिल्यानंतर ना देवपूजा अशी केल्यासारखी वाटते आणि प्रसन्नही वाटतं. तर इथे आत्यांचं चाललेलं आहे. तर इथे बघा अहो ना श्वास आहे ना तो टोमॅटो केचप बॉटलमध्ये ट्रान्सफर करतायत. तर त्यांना म्हटलं ते करतायत तर आता करू द्या. मग मला करायची होती मिसळपाव तर त्याचीच तयारी चाललेली आहे. तर इथे ना मी अगोदर बघा सुकं खोबरं घेतलेलं आहे किसून. तर ते मी थोडंसं भाजून घेते आणि टोमॅटो घेतलेला आहे एक बारीक कट केलेला आणि 2 कांदे घेतलेले आहेत आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे मी. आता कोथिंबीर कट करून घेतली. तर इथे ना मी सुकं खोबरं ना वाळलेलं ते मी भाजून घेतलेलं आहे आणि नंतर ना कांदाही भाजून घेतला आणि
टोमॅटो का मी भाजणार नाही आहे, कारण तेलामध्येच टोमॅटो टाकणार आहे, कारण ते तेल जास्त सुटतं आणि दिसायलाही छान दिसतं आणि टेस्ट पण जबरदस्त लागते. तर इथे मी लसूण पण ना भाजून घेतला. तर इथे बघा मी थंड झाल्यानंतर ना कांदा, लसूण आणि खोबरंचं वाटण मी करणार आहे. तर मस्त इथे ना याची आपण वाटण करून घेऊया मिक्सरला लावून. तर इथे बघा मी सर्वच ना हे वाटण लावून घेणार आहे. तर आता सकाळी ना आज संडे आहे, निवांतपणा चाललेला आहे माझं. काय आज काही गडबड नाही, कशाचं टेन्शन नाही. आज शौर्याला टिफिन वगैरे बांधायचं काहीच नाही आहे. तर म्हटलं आता चला थोडंसं उशीर का होऊ द्या का चालेल. तर इथे मी मिक्सरला ना वाटून घेते आणि नंतर ना मी सर्वच म्हणजे आता याला तोंडी लावण्यासाठी आता आपल्याला मिसळपाव म्हटले की नाही कांदा लिंबू वगैरे लागणार, तेही मी कट करून घेतलं बारीक बारीक एकदम. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता छान अशी ना मी मिक्सरला त्याचं वाटण केलं आणि इथे बघा तुम्ही पाहू शकताय छान आहे ना आपली मटकी पण ना शिजलेली होती. याची काही खूप अवघड रेसिपी नाही आहे, खूप साधी सिंपल अशी मी माझ्या स्टाईलने मी मटकी म्हणजे मिसळपाव कशी बनवते ना मी तुमच्याशी ते शेअर करणार आहे. तर मटकीचा रस्सा पण ना थोडासा कटदार असला ना खायला एकदम जबरदस्त लागते बरं का मिसळपाव. तर इथे बघा तेल या मिसळपावला ना या मटकीच्या रस्स्याला अजिबात कंजूशी करायची नाही तेलाची. तर तेल 3-4 चमचे तेल टाकलं, थोडंसं जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकलेला आहे. तर थोडासा नाही तर मी टोमॅटोही ॲड केलं. आता टोमॅटो बारीक होईपर्यंत ना आपण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर चवीपुरतं मीठ टाकलं आणि मगाशी ना मी मिक्सरला ना वाटून घेतलेलं खोबरं आणि कांद्याचं वाटण होतं ना ते मी इथे ना तेलामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता छान असं ना आपलं टोमॅटो पण ना मऊसूत झालेलं आहे. तर आता ना हे वाटणला तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे, जेणेकरून कढईला चिटकू नये म्हणून ना आपण ना थोडंसं सारखा हा मसाला परतत राहायचा. तर इथे बघा मी कश्मीरी तिखट घातलेलं आहे आणि आपला घरगुती तिखट घातलेला आहे आणि दुसरा मी ह्याच्यामध्ये कुठलाच मसाला वापरलेला नाही आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय 1-2-3 चमचे मी घरगुती मसाला आणि थोडंसं कश्मीरी तिखट आणि चवीपुरतं मीठ तरी टाकलेलं आहे. तर छान असे ना ह्याला थोडीशी तर्री येऊ द्यायची, म्हणजे पूर्ण ना हा मसाला ना तेलामध्ये तेल सुटलं पाहिजे हा मसाल्याला. म्हणून मी इथे ना बघा चमच्याच्या साहाय्याने थोडंसं सारखं परतत राहते. तर नंतर नाही ते मी छान असा ना मसाला आपला तयार झाला आणि शिजलेला मटकी होती ना ती मटकी ॲड केली आणि नंतर मी ह्याचा रस्सा आहे ना तो पाणी मी ॲड करणार आहे. आणखीन आपल्याला पाणी हवं असेल तर आपण गरम पाणीचा वापर करायचा, कारण गरम पाण्यामुळे ना खूप छान टेस्ट येते बरं का कुठल्याही भाजीला. नेहमी आपण भाजी बनवताना ना थोडंसं गरम पाणीच वापरायचं. तर इथे बघा कढई भरून आपली नाही मटकीचा रस्सा होतो आहे. तर मस्त इथे बघा तुम्हाला दिसत असेल किती छान याला ना तर्री आलेली आहे. आणखीन याला उकळ फुटल्यानंतर ना आणखीन खूप छान या आमटीला तर्री येते. तर मिसळपाव हा ना आपल्या महाराष्ट्रामध्ये ना खूप लोकप्रिय आणि पारंपरिक खाद्यपदार्थ आहे. तर मोड आलेल्या मटकीची उसळ, तिखट रस्सा, कुरकुरीत फरसाण, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि लिंबाच्या फोडीसोबत मऊ पाव असा हा स्वादिष्ट पदार्थ सर्वांच्या आवडीचा आहे बरं का. तर चव आणि याची पौष्टिकता पण ना खूप छान आणि उत्तम आहे. तर मिसळपाव ना हा आपण नाश्त्यामध्येही खाऊ शकतो किंवा दुपारच्या जेवणामध्ये पण आपण हे ना मिसळपाव खाऊ शकतो. तर संध्याकाळच्या खाण्यासाठी पण ना हे आपण वापरू शकतो. तर मी ते सकाळीच ब्रेकफास्टला बनवलेलं आहे. तर आता चला आम्ही आता सर्वजण ना सकाळचा आता ना नाश्ता करून घेतो आहे आणि महाराष्ट्रामध्ये ना प्रत्येक भागामध्ये ना मिसळपावची वेगवेगळी चव असते आणि त्यामुळे ना आपल्याला प्रत्येक घास ना खरंच खूप छान आणि खास वाटतो. तर इथे बघा तुम्ही पाहू शकता मी ताट इथे ना तयार केलेलं आहे आहोंसाठी. तर आहोंना दिलं आणि नंतर ना इथे मी माझ्यासाठी घेतलेलं आहे. आता आम्ही सर्वजण हॉलमध्ये टी व्ही पाहत छान असं ना ब्रेकफास्ट करतो आहे. तर इथे सर्वजण आत्या, आहो, शौर्य आणि मी बसलेलो आहे. तर मस्त इथे ना पाव मऊ लुसलुशीत आपले पाव आणि कांदा बारीक चिरलेला आणि लिंबू. तर इथे ना आम्ही आता मस्त इथे ना फॅमिलीसोबत आता सर्वजण इथे ना छान असं ना मिसळ पाव खातो आहे. तर मस्त इथे बघा आपल्या मिसळच्या म्हणजे मटकीच्या रस्स्याला किती छान तर्री आलेली आहे. तर वरून थोडासा फरसाण आणि बारीक चिरलेला कांदा आणि लिंबू पेरला ना खरंच जबरदस्त टेस्ट मिसळ पावची लागते बरं का. आता चला मस्त इथे आम्ही सर्वजण खाऊन घेतो आणि नंतर ना बाकीच्या कामाला लागतो. तर इथे आमचा सर्वांचा नाश्ता वगैरे झाला आणि आज ना मी
सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घरातली सगळ्या खिडक्या उघडल्या आणि सकाळच्या बाहेरची हवा ना ताजी आली की नाही घर कसं प्रसन्न राहतं. आणि त्यानंतर बघा मी आपल्या छान अशी ना दिवसाची सुरुवात पण मी चहापासून केलेली आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय कपाटामधून ना सर्व कपडे काढले ड्रेसिंग टेबलमधून. हे शौर्यचे आणि माझे ना डेली वेअरचे ते कपडे ठेवत असते मी. आणि भरपूर सारे कॉक्रोच झालेले आहेत म्हणून म्हटलं आता ते सगळं कपाट सर्व आवरून कपडे वगैरे सर्व छान अशा घड्या घालून घेऊया. आणखीन ड्रेसिंग टेबल पण आवरायचं आहे मला. आता महिना झाला ड्रेसिंग टेबल पण आवरलं नाही आहे. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय तर भरपूर असे ना धूळ साचलेले आहे ड्रेसिंग टेबलावरती. आता मला हे पण क्लीन करून घ्यायचं आहे. चला पटकन ना एवढे कपडे घडी घातलेले आहेत ना ती ठेवून देते. आणि आपलं घर कसंही असो छोटं असो किंवा मोठं असो पण ते आपण नीटनेटकं ठेवलं ना तरच आपलं घर ना छान आणि स्वच्छ आणि नीटनेटकं राहतं. तर ना सकाळी असं साफसफाईला सुरुवात केली ना तर मग नंतर बसलो की नाही बसायचंच होतं. आणि खूप सारा असा कंटाळवाणी वाटतो की पटकन आपली सगळी म्हणजे घरातली कामं स्वयंपाक पाणी वगैरे झालं ना लगेच असं आपण आवरायला घ्यायचं. तर ना भरपूर सारे ना असे कॉक्रोच झालते आणि ड्रेसिंग टेबलामध्ये ते मी सर्व क्लीन करून घेतलं आणि साफसफाई पण सगळी केलेली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकताय भरपूर असं ना या ड्रेसिंग टेबलावरती आरशावरती ना भरपूर धूळ साचलेली होती. आणि भरपूर ना अशी खिडकीमध्ये पण ना भरपूर अशी धूळ साचते. तर तेही मी आता खिडक्या वगैरे स्वच्छ पुसून घेणार आहे ओल्या कापडाने. तर थोडासा इथे स्प्रे वगैरे मारला मी कारण जेणेकरून जे काही धूळ आणि जंतू वगैरे आपले कॉक्रोच वगैरे बसलेले असतात ते सर्व मरून जातील. तर इथे बघा तुम्ही पाहू शकताय तर सर्व कप्प्यातून ना जे काही तेल पावडर वगैरे असतं ना ते सर्व काढून घेतलं. आणि नंतर नाही ते हा दुसरा कप्पा आवरायला घेतलेला आहे कपड्यांचा तर ढीग विचारूच नका. तर तोपर्यंत ना आपला पडदा होता ना तो निसटला इकडे लावलेला. तर तो आता मी नंतर लावून घेईन. आणि भरपूर सारे ना हॉलमध्ये ना जाळ्याही साचल्या होत्या ते मी जाळंही काढून घेतलं. आणि भरपूर सारे ना ह्या महिन्यामध्ये कॉक्रोच कुठून कसं काय जमा झालेत की माहिती नाही. कपड्यामध्ये पेपरामध्ये ते सगळीकडे असे कॉक्रोच बनलेले आहेत. तर इथे मी सर्व कॉर्नर वगैरे क्लीन करून घेतले आणि टी व्ही वगैरे ना कापडाने स्वच्छ पुसून घेतला. आणि असे ना साईडने म्हणजे आपल्या भिंतीच्या कोपऱ्यात ते ना भरपूर असे ना जाळी साचलेली होती तेही काढून घेतली. आणि आता ना फक्त झाडू वगैरे मारून घ्यायचं आहे. ते पटकन मी आता ना स्वच्छ आता झाडू वगैरे मारून घेते. खिडक्या तरी पुसून झाल्या छान आता वाटते बरं का. घर स्वच्छ नीटनेटकं असेल ना आपल्याला घरातही थांबावंसं वाटतं आणि आपल्याला तेवढाच एक दिवसभराचा आनंद पण भेटत असतो. आणि कुठलं काम करतो ना ती तसं आपल्याला कितीतरी त्याच्या पटीने आपल्याला आनंद भेटत असतो बरं का. आणि घरातलं काम असू द्या तरीही आपल्यासाठी आपण ना नेहमी ना 15-20 मिनटं तरी दिले पाहिजे. मी तरी बघा माझ्या म्हणजे घरातली कितीही कामं असली ना माझ्यासाठी स्वतःसाठी ना मी 15-20 मिनटं देत असतेच. तरी तेव्हा फायनली आपला हॉल ना क्लीन झाला आणि एकदम छान वाटू लागलं. एकदम छान अशा जाळ्या वगैरे काढल्या आणि स्वच्छ झाल्यानंतर ना मनाला एक प्रसन्न वाटतं आणि मनालाही छान वाटत असतं. तर तुम्हाला आजचा माझा ना मिसळपावची रेसिपी आणि मी माझं हॉलची साफसफाई तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा.